तर आज आपण पाठ 16वा सफर मेट्रोची हा पाठ पाहणार आहोत. मेट्रो म्हणजेच ट्रेन. मराठीमध्ये याला म्हणते आगगाडी. आगगाडीचा प्रवास कसा झाला, त्यातल्या त्यात मेट्रोचा प्रवास कसा झाला याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर या पाठाचे लेखक आहेत क्रांती गोडबोले पाटील. म्हणजे त्यांचा पूर्ण नाव क्रांती गोडबोले, पण त्यांच्या पतीचं नाव पाटील असल्यामुळं क्रांती गोडबोले पाटील असं नाव पडलेलं आहे. तर यांचा जन्म 1990 मध्ये झालेला आहे. नवोदित लेखिका आहेत. नवोदित म्हणजे आता सध्या आहेत ते, फार फार पूर्वीच्या नाहीत, आता सध्या आहेत. नवोदित म्हणजे नव्या लेखिका आहेत. किशोरवयीन मुलांसाठी तसेच सामाजिक विषयावर ललित लेखन केलेलं आहे. किशोरवयीन मुलं म्हणजे तुम्ही आता वयात येणारे, ज्याला दाढी मिशा येते, अशा विद्यार्थ्याबद्दल त्यांनी अनेक लेखन केलेलं आहे. अनेक पुस्तकं लिहिली, कविता लिहिली, पाठ लिहिलेले आहे. कोणासाठी? किशोरवयीन म्हणजे वयात येणाऱ्या मुला मुलींसाठी त्यांनी लिखाण केलेलं आहे. तर बघा, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवे शोध लागले आहेत, लागत आहेत, लागणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. आता आपण जे हे शिकत आहोत ते कोणत्या माध्यमातून शिकत आहोत? तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकत आहोत. डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिकत आहोत. आता फळा खडू अशा प्रकारच्या संकल्पना आता नाहीशा होत चाललेल्या आहेत आणि नवीन नवीन संकल्पना उदयाला येत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा. तर हे कोणतं तंत्रज्ञान आहे? मग डिजिटल तंत्रज्ञान आहे. आधुनिक युग आहे. आधुनिक युगामध्ये अनेक शोध लागत आहेत. प्रवासाच्या वाहनामध्येही बदल होत चाललेला आहे. वाहने बघा, अगोदर काय होती? सर्वात अगोदर माणसं प्रवास कशाने करायचे? बैलगाडीने करायचे, है ना. बैलगाडी ज्या व्यक्तीकडे नसेल त्यांनी कशाने प्रवास करायचे? पायी प्रवास करायचे. आणखीन सायकल. सायकलच्या अगोदर कशाने प्रवास करायचे? सायकलचा शोध लागला नव्हता त्या अगोदर घोड्यावर. गाडी, गाढव, उंट. कोल्ह्यावर बसता येते? कोल्ह्याची उंची किती असते? त्याच्यावर बसता येईल का आपल्याला? बसता येणार नाही. तर अशा साधनांचा वापर करायचे. मग सायकलीचा शोध लागला. सायकल अगोदर कशाने तयार झालेली होती? लाकडाची सायकल तयार झालेली होती आणि तिचा चाक गोल होता का? नाही, चौकोनी होता. चालायला फार भरभर सायकल चालायची नाही, त्यामुळं लवकर अंतर आपण कापायचं नाही. मग काही दिवसानंतर गोल चाकाचा शोध लागला. काही दिवसानंतर लोखंडाची चाकं तयार झाली आणि मग सायकल आपल्याला व्यवस्थित धावू लागली. मग लोक सायकलीवर जाऊ लागले, उंटावर जाऊ लागले. संदेश पाठवायचा आहे, कशाने पाठवायचं? सायकलीवर, घोड्यावर, गाढवावर. आणि प्राण्या पक्ष्यांचा सुद्धा वापर करायचे. कबुतराच्या माध्यमातनं, गरुडाच्या माध्यमातनं काय करायचे? संदेश, एका राजाने दुसऱ्या राजाला संदेश पाठवल्यानंतर प्राण्या पक्ष्यांचा वापर करायचा, घोडागाडीचा वापर करायचा. बघा, आता याच्यामध्ये बदल होत गेले, है ना. अगोदर काय होतं? पायी चालत जायचे, पुन्हा उंटावर जायचे, घोड्यावर, गाडीवर, बैलगाडीवर. मग पुन्हा आली सायकल, है ना. सायकलच्या नंतर मग ॲटो आलं, है ना. बस आली, ट्रक आलं, कार आलं, जीप, असे अनेक. सायकल मोटर आली, बोलेरो आले, असे अनेक. आता तर थार आलेला आहे. अनेक मध्ये सुधारणा होत आहेत, क्रांती होत आहे वाहनांच्या दळणवळणामध्ये सुद्धा. ज्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवाच्या गरजांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे, है ना. आता राजस्थानमध्ये वाळू आहे जास्त, मग तिथं उंटाचा वापर जास्त केला जातो. उंटाची गाडी चालते तिथं, जिथं भौगोलिक परिस्थिती. जम्मू काश्मीरमध्ये दऱ्याखोऱ्या आहेत, तिथल्या परिस्थितीनुसार तिथली वाहनं. प्रत्येक क्षेत्रानुसार वाहनामध्ये बदल होत चाललेला आहे, क्रांती होत चाललेली आहे. मेट्रोची पहिली महिला सारथी आणि पायलट, त्यालाच ड्रायव्हर म्हणतो आपण, बसचा ड्रायव्हर.
है ना. बसचं ड्रायव्हर म्हणजे सारथी, त्याला पायलट म्हणते. रुपाली चव्हाण कोण आहे? हा, मेट्रो चालक काय? रुपाली चव्हाण कोण आहे हे? अनुभव मेट्रोचा परिचय संवाद रूपाने दिलेला आहे. वयम या मासिकातून हा संवाद घेतलेला आहे. कोणतं मासिक? वयम. वयम हे एक मासिक आहे. मासिक म्हणजे महिन्याला निघणारं वृत्तपत्र, त्याला मासिक म्हणतात. त्या मासिकामध्ये तिने लेख लिहिलेली होती. त्या लेखातनं हा पाठ घेतलेला आहे. कोणता पाठ? सफर मेट्रोची. सफर म्हणजे फिरणे. पहिला प्रवास कसा होता, मेट्रोमध्ये प्रवास कसं, याबाबतची माहिती कोण दिलेला आहे? दिलेला. तर बघा आपण खालील एक तक्ता दिलेला आहे. खालील तक्त्यात दिलेल्या क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांची नावे लिहा. कर्तृत्वान महिला, महिला आणि कर्तृत्वान महिला यामध्ये फरक काय? काहीतरी कार्य केलेलं समाजासाठी, देशासाठी, आपल्या स्वतःसाठी, जगासाठी काहीतरी शोध लावलं, काहीतरी नवीन उद्योग उभारलं, मोठं नाव कमावलं, त्याला काय म्हणायचं? कर्तृत्वान. कर्तृत्वान पुरुष, कर्तृत्वान महिला. मग इथं काय सांगितलंय आपल्याला? कर्तृत्वान महिला. मग कर्तृत्वान महिलांची नावे सांगा पडले. आता महिलांचं नाव, क्रीडा क्षेत्रामध्ये कोण कर्तृत्वान महिला? खेळामध्ये